तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यात आपल्याला जिरं टाकायचं आहे. नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनलचं नाव ईशा अँड मम्मी रेसिपी. तर मम्मी, तुम्हाला आज टायटल थंबनेल कळालं असेल. मम्मी आज काय बनवणार आहे, थंडीचा प्रकार, तो मम्मी सांगेल. तर आपण बघा थंडीमध्ये सूप वगैरे पितो, काही मुगाचं सूप पितो, कधी टमाटरचं सूप पितो. म्हणजे थंडीच्या याच्यामध्ये खूप छान लागतं आपल्याला. तर मी आज नवीन प्रकारचं हे बनवणार आहे. तर ते हुलग्याचं म्हणतात, गावाकडे हुलगं म्हणतात, इथं हुलग्याचं म्हणतात. कारण गावाकडे ह्या हुलग्याच्या याच्यापासून गुरांना पण खाऊ घालतात. कारण आमच्या गावाकडे जे हुलगं पिकवतात ते फक्त ढोरांसाठी दान म्हणून पिकवतात. कारण ते झाडं दळून आणतात आणि आपल्या गुरांना पाण्यात टाकून ते भिजून ते खाऊ घालतात. ज्यावेळेस त्यांना डिलिव्हऱ्या होतात जनावरांच्या, त्यावेळेस ते सुद्धा खाऊ घालतात. तर अशा प्रकारचं हे हुलगं आहे. आणि गावाकडची ती पद्धत वेगळी. गावाकडचं सांगितलं का मी याचे शेंगोळे बनवतो, याचं सूप बनवतो, ते लोक आम्हाला हसतात. पण आमच्या नाशिकला याचं शेंगोळे बनवतात, कोणी जिलेबी बोलतात, कोणी शेंगोळे बोलतात. तर आज त्या हुलग्याचं मी तुम्हाला सूप बनवून दाखवणार आहे. तर चला मग त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते. तर आपण थंडीसाठी कोदाचं म्हणजे आवर्जून आपण शेंगोळे बनवत असतो, कोणी जिलेबी म्हणतं, त्याच कोदाचं मग मी आज सूप बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते दाखवते. हो चल बघा, 2 मिरच्या आणि लसूण याच मी ठेसा करून घेतला, तो ठेसा साईडला ठेवला. ही कोथिंबीर आपल्याला वरतून टाकायची. आणि ही जे कुडीद आहे, तर बघा ही कुडीद असे असतात. आमच्या गावाकडे याचं कुडीदाचं हे गुरांना दान करतात. हे दान म्हणजे आमच्याकडे दान कसं, म्हणजे ते दळतात, असं जाड दळून त्यात पाणी टाकून रात्रभर भिजत टाकतात आणि ते खायला देतात. त्याला दान म्हणतात. इकडे दान म्हणजे काय, हा शब्द कसा, हा गावाकडचा शब्द आहे. दान म्हणजे हे भरडलेलं, गव्हाचं भरडलेलं, हे भरडलेलं भिजत टाकतात रात्रभर आणि ते गुरांना म्हशींना खायला देतात. तर हे आता मी हुलगे याचं मी तुम्हाला सूप बनवून दाखवणार आहे. हे वाटीला कमी आहे. तर हे आपल्याला पहिल्यांदा भाजायची आहे आणि न तेल टाकता भाजायचे आणि याला आपोआप तेल सुटतं. मी भाजताना तुम्हाला दाखवते कसे भाजायचे ते, आणि नंतर मग पुढचं प्रोसिजर तुम्हाला दाखवते. त्याच्यासाठी लागणार आपलं जिरं आपल्याला मग ते फोडणी देताना मी दाखवेल. आता हे भाजायचे आणि दळायचे आपल्याला, तर मी भाजून दाखवते तुम्हाला कशा प्रकारे भाजायचे ते. भाजण्यासाठी आपल्याला हे कुडीत भाजायचे आहेत. आणि हे दळून जरी ठेवले, आपल्याला जसं लागेल तसं थंडीच्या दिवसात पिलं ना आपण करून तरी चालेल. आपण दळून हे फ्रीज मध्ये ठेवू शकतो, डब्यामध्ये भरून. याच्यात आपण मस्त असे शेंगोळे खात असतोय बघा ना, कसं छान आहे. मम्मीने साफ वगैरे करून ठेवलेले आहे, फ्रीज मध्ये ठेवते कारण की मग कीड वगैरे लागतात ना. बघा मी कुडीत टाकलेले आहेत. आपल्याला मस्त हलकेशा हाताने याला बारीक गॅसवर भाजायचे. याचे तेल न टाकता भाजायचे आपल्याला. याला आपोआपच तेल सुटतंय. किती वेळ भाजायचे? काय थोडेसे भाजायचे ना, मग काढायचे ना. तर आपले आता भाजून झालेले आहे. याचा बघा कलर पण चेंज झालेला आहे. गरम आहे. तर बघा एक मस्तपैकी आता गार झाले, आपले भाजून झाले, याचा कलर पण चेंज झालेला आहे. तर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यातून दळून घ्यायचं आहे. आता हे गार झालेले आहे. तर थंडीमध्ये कधी पण म्हणजे कोदाचं जेव्हा हे आपण खाल्लं ते कधी पण चांगलंच. थंडीमध्ये आवर्जून हे सगळे सूप पितात. आता थंडीचे दिवस आहेत, तरी पाऊस येतोय. आपलं दळून झालेलं आहे. जेवढं मला लागलं आहे 2 चम्मच तेवढंच मी पीठ घेतलेलं आहे सूपसाठी. तर तुम्हाला दाखवते, बाकीचं मी ठेवून दिलेलं आहे. आपण ते पीठ 2 महिने 3 महिने पण स्टोअर करू शकतो, फ्रीज मध्ये ठेवू शकतो, जसं लागलं तसं आपण यूज करू शकतो त्याचा. तर मी आता हे पॅन ठेवलेलं आहे. आता यात मी तेल टाकते. आपल्याला फोडणी द्यायची. आता तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यात आपल्याला जिरं टाकायचं आता. आणि जिराने स्वाद येतो जास्त. आपण 1-2 मिरची आणि लसूणचा जो ठेसा बनवला आहे तो टाकला यात. थोडा हिंग टाकलाय. हा लसूण आणि मिरच्याचा मी ठेसा करून घेतला होता, तोच टाकला. हळद टाकायची आहे. हळद टाकायची.
आणि खूप सोपं आहे ना मी. हो. आणि आपल्याला पाहिजे तेवढंच पाणी घ्यायचंय आपल्याला. आपण जेवढं पिऊ शकतो, किती मेंबर आहे आपल्या घरामध्ये तेवढे आपण घेऊन त्यात पाणी टाकू शकतो. आणि पाणी उकळल्यानंतर मग आपल्याला ते टाकायचंय त्यात. टाकायचं. हो. पाणी टाकते मी यात 1 ग्लास ना. हो. आणि या पाण्याला मस्त पैकी उकळू येऊ द्यायची आपल्याला. आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचंय. त्याला आपण उकळी येऊ देऊ. याच्यात आपल्या गुळाचा खडा पण टाकायचा आहे, कोथिंबीर वरतून टाकायची आणि आपलं गुळाचा खडा टाकते मी यात. तर बघा आपल्याला मस्तपैकी उकळी आलेली. आता मी यात ना कोथिंबीर टाकते. आता आपल्याला यात ना 2 चम्मच पीठ टाकायचे, जेणेकरून आपल्या गिठोळ्या नाही झाल्या पाहिजे. आणि मस्त 10-15 मिनिटं याला शिजवायचे. आणि जर कोणाला सर्दी खोकला वगैरे जर झाला असेल तर हे आपण पिऊ शकतो. हो, रामबाण उपाय हे पिऊ शकतो. गिठळी होऊ द्यायचे नाही फक्त आपल्याला त्यात बारीक गॅस. कोथिंबीर या करता टाकायची आधी का, कारण त्याचा पूर्ण आरक त्यात मिसळला जातो. छान. आता आपण चांगलं 10-15 मिनिटं चांगलं शिजवून घेतलेलं आहे. हे बघा, गोठळ्या वगैरे कुठेच राहिले नाही. खूप सुंदर असा सुगंध येतोय. मस्त. तर गरम गरम असा आहे ना, असं वाटतं पटकन पेऊच. आता मी मम्मीला देते. तर असा आपला कुळदाचा सूप रेडी आहे. हा मस्त झणझणीत झाला. हो. आणि तनिषा बघू कसा सूप झाला. घे मम्मी. आणि आता थंडीचे दिवस आहेत तर हाच सूप प्यायला पाहिजे. आणि मस्तपैकी सुपाचा चम्मच आहे. तर आता मम्मी टेस्ट घेऊन दाखवते कसा झाला. आणि थोडं सर्दी वगैरे पण एकदम. आणि सकाळच्या कामावरनं मी आलेले, म्हटलं चला पहिले सूप पिऊन घेऊ. आजचे दिवस नाश्ता करायचंच नाही, आज सूपच प्यायचं. तर मस्तपैकी हिरवगार होलग्याच्या पिठाचा मी सूप बनवलेला आहे. सुंदर. आपण शेंगुळेच खाल्ले ना मम्मी याच्या अगोदर. आपण जे जिरं टाकतो ना त्याच्याने जास्त टेस्ट येते याला. आणि सकाळी सकाळी खूप सुंदर आहे खाण्यासाठी. हेच पिलं पाहिजे सकाळचा. सर्दी खोकला गळा जरा दुखत असेल ते गरम गरम प्यायचं, एकदम घसा मोकळा होऊन जातो. अतिशय सुंदर. तुम्ही खरंच करून बघा आणि आम्हाला सांगा. तुमच्याकडे जर काही नवीन असेल ते पण मला सांगा, ते पण मी करून बघेन. आणि तुम्हाला जर मला दाखवायचं असेल तर तुमचा फोटो वगैरे पण सांगा, तुमचा पूर्ण पत्ता सांगा मला आणि माझ्या याच्यावर पाठवा तुम्ही. आणि मी ते पण तुम्हाला शेअर करून दाखवेल. अशी मस्त सूप होता मम्मी. काय म्हणतात त्याला होलग्याचं सूप म्हणतात, कणन पण म्हणतात. आणि आपण त्या सूप मध्ये आपण ज्वारीची बाजरीची भाकर चुरून पण खाऊ शकतो. इतकं सुंदर आहे, मेथीच्या पाण्यासारखं. आणि थंडीमध्ये तर खूप अप्रतिम आहे. आमची छोटीशी रेसिपी आहे. तुमच्या याची साथ आम्हाला पाहिजे तर तुम्ही आम्हाला काय करा, सपोर्ट करा. कधी कधी आता बऱ्याच दिवसापासून जास्त बोलत नाही, त्याच्यामुळे काही काही शब्द मी विसरून गेले. तुमच्या सपोर्टची आम्हाला फार गरज आहे आणि तुम्ही मला सपोर्ट करा. मी जरी 2-4 दिवसांनी आली असेल तरी माझी परिस्थिती समजून घ्या. कधी कधी आजारी असते, पाऊस चालू नाशिकला, कधी कधी पाण्यात भिजते मी, कधी कधी हातपाय दुखतात, कधी कधी अशीच झोपून घेते मी. त्याच्यामुळे कधी कधी कंटाळा येतो. दिशा उठवते पण मी काय करू, थकलेली असते. आता पहिले आले म्हटलं पहिले सूप पिऊ आपण आणि मुलींना पण आपल्या दाखवू म्हणून पहिले आले हातपाय धुवून धुतले, आंघोळ केली, देवपूजा केली. आज शनिवार आहे, आमच्या इथे शनीचं मंदिर आहे. शनिवारी पूजा केली आणि म्हटलं चला मुलींना आपल्या पहिले रेसिपी दाखवू, त्या पण करून बघतील. आणि तुमच्याकडे काही नवीन असेल ते पण मला सांगा, मी पण शिकेल तुमच्याकडनं. काय मुलींचं शिकण्याचं दाखवण्याचं वेगळंच असतं ना. आणि सध्या मला माहिती आहे असं थोडासा 1-2 गॅप होतोय आमचा. तर थोडस ना जरा धावपळ चालू आहे म्हणून होत असेल तर प्लीज समजून घ्या. तुम्हाला माहिती काही ना काही अशी सिच्युएशन येते ना, काही ना काही कामं निघताय, काही ना काही चालूच आहे. तर थोडीशी धावपळ चालली तर थोडंसं इकडे तिकडे होईल, पण नंतर तर रेग्युलर आपले येणारच आहे. पण थोडंसं इकडे तिकडे होतं तर तेवढं समजून घ्या. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? नाही काय होलग्याचं सूप तुम्हाला कसं वाटलं नक्की ट्राय करा. खूप छान आहे. आणि आपल्याला सर्दी म्हणजे लहान मुलांचं असो मोठ्यांचं असो, जे वयस्कर लोक असतात त्यांना जरी तुम्ही गरम गरम हा सूप दिला, तुम्ही स्वतः पिला तर खूप छान आहे. आरोग्यासाठी पण आहे आणि थंडीमध्ये खरंच आवर्जून हे पण करून बघा.
खूप छान लागते ही म्हणजे हे जे सूप आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.